नमस्कार, मी सुनीता तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन रेसिपीमध्ये। तर बघा, इथे मेथी मटार मलाई बनवत आहे मी। तर इथे एक जोडी मेथी घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता 7-8 काजू घेतलेले, हिरवी मिरची घेतलेली, अद्रक लसूण मस्त घेतलेले आहेत, टोमॅटो घेतलेले आहेत आणि इथं आपल्या क्रीम घेतलेला आहे, म्हणजे आपल्या घरच्या दुधाची वरची मलाई घेतलेली आहे, तमालपत्र घेतलेलं आहे, दालचिनी घेतलेला आहे, कांदा घेतलेला एक मोठा कापून आणि एक वाटी वाटाणा घेतलेला आहे, मेथी धुवून घेतलेली आहे टोपमध्ये आणि त्याला आता कट करून घ्यायचं आहे। तर आता मी त्याला कट करून घेणार आहे। तर तुम्ही तोपर्यंत साहित्य बघून घ्या मी काय काय घेतलेलं आहे आणि खूप छान मस्त जबरदस्त लागते, चवीला अप्रतिम लागते ही भाजी। तुम्ही भातासोबत खाऊ शकता, गरम गरम चपातीसोबत खाऊ शकता। तर तुम्ही बघू शकता साहित्य काय काय घेतलेलं आहे। आणि माझ्याही घरामध्ये रोज रोज मेथी म्हटलं तर मुलं माझे मेथी मम्मी काय मेथी रोज रोज मेथी, तर जरा वेगळ्या पद्धतीनं करून मुलांना दिलं तर मुलंही छान खातात। तर तुम्ही बघू शकता इथं मी घेतलेला आहे आपल्या घरातला मसाला आणि हळद आणि धने जिरे पूड, बस एवढंच मसाला लागणार आहे। मेथी कापून घेतलेली एका कढाईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं परतून घेणार आहे, थोडंसं म्हणजे एकदम बिलकुल 1-2 ते 3 मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये। तर मेथी परतून झाल्यावर त्याच कढाईमध्ये मी पाणी टाकून मटार पण बॉईल करून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता 2-3 मिनिटच यालाही परतून घ्यायचं आहे, जास्त वेळ परतून घ्यायचं नाही, थोडंसं मीठ टाकून परतून घ्यायचं आहे। तर जास्त भांडेही न काढता जास्त पसाराही न करता फक्त एका कढाईमध्ये सगळं काही करून घ्यायचं आहे आपल्याला। तुम्ही बघू शकता, तुम्हीही जास्त पसारा मांडू नका, कारण पसारा खूप झालं की आपल्यालाच आवरायला लागतं। तर तुम्ही बघू शकता इथं एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये मी आत्ताच धने जिरे पावडर करून घेतलेलं होतं। मग त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टोमॅटो, काजू, हिरवी मिरची, अद्रक लसूण हे सगळं वाटून घेतलेलं आहे आणि आपली मटार जे आहे थोडंसं बॉईल झाल्यावर एक पाण्यामध्ये 2-3 मिनिट परत ठेवलं होतं बंद करून, तर मी त्याला काढून घेतलेलं आहे। त्याच कढाईमध्ये परत मी तेल टाकून घेतलेलं आहे, 2 मोठे चमचे तेल घालून घेतलेलं आहे। घालून घेतल्यावर तेल गरम झाल्यावर आपलं त्याच्यामध्ये तमालपत्र, दालचिनी आणि जिरे छान लाल झाल्यावर आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे। बघा, कांदाही इथं जास्त लाल करायचं नाही, एक थोडंसं आपल्याला गुलाबी रंगाचं झाल्यावर कांदा त्याच्यामध्ये आपल्याला प्युरी टाकून घ्यायची आहे, जे मिक्सरमध्ये आपण करून घेतलेली होती तीच प्युरी टाकायची आहे। इथं थोडंसं हिंग टाकून घेतलेलं आहे मी आणि टोमॅटोची प्युरी टाकून घेतलेली आहे, जी आपण ग्रेव्ही बनवली होती काजूनी। बघा, काजूनी खूप छान ग्रेव्ही येते, त्या आपल्या ग्रेव्हीला थोडासा जाडसरपणा येतो, म्हणून काजू टाकून घ्यायचा आहे आपल्याला। तर ग्रेव्ही थोडंसं तेलामध्ये लाल झाल्यावर परतून झाल्यावर जास्ती परतवायचं नाही, ग्रेव्हीला पण थोडंसं परतून घेत आहे, कारण मसाले टाकल्यावर आपल्याला परत एकदा परतून घ्यायचं आहे। धने जिरे पूड, गरम मसाला, थोडंसं लाल तिखट आणि हिरवी मिरची आवडीनुसार तुम्ही घालू शकता। लाल तिखट तुमच्याकडे पावडर नसले तरी चालेल, लाल तिखट जरी घालून हळद घालून बनवलं तरी एक नंबर लागते ही ग्रेव्ही। असं नाही की सगळेच मसाले हवे आहेत, जर तुमच्याकडे नसतील अवेलेबल तर कोणते कमी केलं तरी याच्यातले चालेल, पण मेथी मटार मलाई म्हणल्यावर याच्यामध्ये मलाई हे लागतेच, किंवा तुम्ही मार्केटहूनही क्रीम आणून टाकू शकता, पण घरच्या घरी जे मलाई आपल्या दुधावरची मलाई येते त्याच मलाईला मी फेटून घेतलेलं आहे। मसाले थोडंसं तेलामध्ये गरम झाल्यावर मी त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून थोडं ग्रेव्हीला शिजून घेत आहे, कारण मसाले जेणेकरून पाण्यामध्ये शिजतील म्हणून थोडंसं पाणी टाकून आपल्याला 1-2 ते 3 मिनिटं फक्त आपल्याला शिजून घ्यायचं आहे। तर हे मसाले शिजून रेडी झालेले आहेत। इथं बघू शकता तुम्ही ऑइल वरती आलेलं आहे आणि मसाला आतमध्ये बसलेला आहे, म्हणजे आपले मसाले शिजलेले आहेत। तर याच्यामध्ये आपल्याला मटार जे आपले बॉईल करून घेतलेले होते तेच मटार इथं टाकून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि छान तडका बसलेला आहे आणि थोडंसं मीठ टाकून आपल्याला 2-3 मिनिट परत एकदा आपल्या मटारला जे आहे शिजून घ्यायचं आहे। बघू शकता कलर किती खूप सुंदर दिसत आहे मटार, पण त्याच्यामध्ये हिरवे हिरवे मटार आणि लाल लाल ग्रेव्ही खूप सुंदर कॉम्बिनेशन आलेलं आहे, तुम्ही बघू शकता। तर त्याच मटारमध्ये आता 2-3 मिनिटं झाल्यावर परत आपल्याला जी मेथी आपण 2-3 मिनिटं तळून घेतलेली होती, भाजून घेतलेली होती कढईमध्ये, ते मेथी आपल्याला या स्टेपला परतून घ्यायचं आहे आणि मस्त ग्रेव्हीमध्ये हलवून घ्यायचं आहे।
तर हे पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे ग्रेव्हीला. सगळं मिक्स झाल्यावर बघा मी जे मलाई काढून ठेवलेली होती वाटीमध्ये, त्याला ग्रेव्ही मी मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे. कारण मलाईची जी साय होती ना, ते दुधाची क्रीम ते खूपच कडक होती, म्हणून मी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेलं होतं. तर तुम्ही बघू शकता एकदम जाडसर असं क्रीम टाईप झालेलं आहे. आणि एक वाटी दूधसुद्धा टाकून घेतलेलं आहे, कारण थोडं ग्रेव्ही घट्ट होणार आणि थोडं शिजवणार तर अजून थोडं घट्ट होईल, म्हणून थोडंसं मी पातळ होण्यासाठी एक वाटी परत दूध टाकून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता टोटल याच्यामध्ये 1.5 वाटी मलाई धरून 1.5 वाटी दूध गेलेलं आहे. अर्धी वाटी मलाई आणि 1 वाटी दूध टाकून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता या स्टेपलाही तुम्ही काढून खाली घेऊ शकता. नाही शिजवलं तरी खूप छान गोड भाजी लागते, तुम्ही बघू शकता. पण इथं मी आता थोडंसं 1-2-3 मिनिट परत एकदा बंद करून किंवा हळू आपल्या फ्लेमवरच मी त्याला हीट करून घेणार आहे अजून एक वेळा. तुम्ही बघू शकता कलर कॉम्बिनेशन अशी जर भाजी असली तर मुलं भातासोबतही खातात. आपण वरण केलं नाही तरी चालेल, तर खूप सुंदर लागते भातासोबत गरम गरम. मुलांना भात तर प्रचंड आवडतोच. तर ही ग्रेव्ही आपल्या घरामध्ये जर केलं तर आपण वरणसुद्धा नाही केलं तरी चालेल, मुलं भातासोबत आणि आपल्या पोळीसोबत खाऊ शकतात. तर 2-3 मिनिटं मी परत शिजून घेतल्यावर तुम्ही बघू शकता याचा कलर जे आहे खूप सुंदर आणि गोड दिसत आहे. तर मुलं तर बघितल्या चट करतील. या पद्धतीची ही भाजी बनवून झालेली आहे. कलर तर बघा किती सुंदर आलेला आहे, कलर कॉम्बिनेशन लाल हिरवं, वटाणा पण अजून थोडे हिरवा, आणि आपली जी भाजी आहे मेथीची ती पण खूप सुंदर दिसत आहे याच्यामध्ये. तर वेगळ्या पद्धतीने आपण बनवल्यास मुलांनाही आवडतो आणि मुलंही आवडीनं खातात. तर या पद्धतीनं तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. आणि ही रेसिपी कशी वाटली आणि आवडली असेल तुम्हाला ही रेसिपी तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर तुमची प्रतिक्रिया कळवायला मला विसरू नका, कारण मंडळी तुमच्या प्रतिक्रियेचीही मी आतुरतेने वाट बघते. आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील, माझ्या चॅनलवरच्या रेसिपी आवडत असतील, तर बाजूला बेल आयकॉन आहे त्याला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझे नोटिफिकेशन लवकर भेटतील आणि सर्वात पहिले तुम्हाला माझा व्हिडिओ पाहायला भेटेल. आणि अशाच छान छान रेसिपीसोबत, गोड रेसिपीसोबत भेटूया.